भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची आज दिल्लीमध्ये बैठक. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राहणार उपस्थित, तर महायुतीच्या बैठकीसाठी मुख्यमंत्री शिंदेही दिल्लीला जाणार. मनसे भाजप युतीचा निर्णय वरिष्ठ नेते घेतील, पण सध्या काहीही होऊ शकतं. राष्ट्रवादी काँग्रेस सोबत आमची युती होईल असं वाटलंही नव्हतं, पण आज खरी शिवसेना आणि खरा राष्ट्रवादी पक्ष आमच्यासोबत. गिरीश महाजनांचं वक्तव्य. मुख्य प्रवाहात यावं असं अनेकांना वाटतं, त्यामुळे येणाऱ्या काळात कोण कोण भाजपमध्ये येतं ते कळेलच. अनेक मोठे नेते भाजपात प्रवेश करणार, गिरीश महाजनांचा मोठा दावा. मुंबईतील लोकसभा मतदारसंघाच्या जागावाटपासंदर्भात महाविकास आघाडीची चर्चा अंतिम टप्प्यात, मात्र अद्याप निर्णय नाही. वर्षा गायकवाडांची माहिती. बैठकीत उमेदवारांच्या नावाबाबत चर्चा. आता केंद्रीय निवडणूक समिती निर्णय घेईल आणि उमेदवारांची यादी जाहीर होईल. विजय वडेट्टीवारांची माहिती. राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक. बैठकीत रेसकोर्सवरील थीम पार्कला मान्यता मिळण्याची शक्यता. थीम पार्कला अनेकांचा विरोध, तर कंत्राट कुणाला मिळणार याकडेही लक्ष. मुंबईतील कोस्टल रोडच्या वरळी ते मरीन ड्राईव्ह या पहिल्या मार्गिकेचं आज उद्घाटन. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते उद्घाटन, तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार राहणार उपस्थित. कोस्टल रोडचं उद्घाटन होत असल्यानं मुंबईकरांची प्रतीक्षा संपली. ठाकरे गटाचे आमदार सुनील शिंदेंचं वक्तव्य, तर लोकसभेच्या निवडणुकीसाठी चाचपणी सुरू. पालघरमधील पदाधिकाऱ्यांशी चर्चा केल्याचीही शिंदेंची माहिती. उद्या विविध रेल्वे प्रकल्पांचं आणि योजनांचं पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन होणार. सर्व योजनांचा खर्च हा 85,000 कोटी. पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांची माहिती. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्हवारात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी. निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात शरद पवार गटाची याचिका. आमदार रवींद्र वायकर यांचा शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश संपन्न. पक्षप्रवेशापूर्वी रवींद्र वायकरांनी जोगेश्वरीतील क्लब हाऊसमध्ये केली गणपतीची पूजा. माध्यमांशी बोलताना वायकर झाले भावूक. रवींद्र वायकर आणि माझ्यातला संभ्रम दूर झाला. वायकरांच्या पक्षप्रवेशावेळी मुख्यमंत्री शिंदेंचा ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा. एखादा खडा तिकडे गेला म्हणून काहीही होत नाही. सध्या गद्दार विरुद्ध निष्ठावान लढाई. रवींद्र वायकरांच्या शिंदे गटातील प्रवेशावरून उद्धव ठाकरेंची टीका. वायकर मनापासून शिवसेनेत जात नाहीयेत, त्यांना त्रास दिला. सर्व शासकीय यंत्रणांचा त्यांच्यावर दबाव, हे सगळं दबावानं घडवून आणलं. वडेट्टीवारांचा आरोप. रवींद्र वायकरांच्या पक्षप्रवेशानंतर ठाकरे गट आक्रमक. जोगेश्वरीत मेघवाडीच्या शाखेच्या बॅनरवरील वायकरांच्या फोटोला काळं फासलं. भास्कर जाधव आमच्याकडे आले तर 100% त्यांचं स्वागत करू. ते लढवय्या नेते आहेत, त्यांच्या येण्यानं शिवसेनेची ताकद वाढेल. मंत्री दीपक केसरकरांचं वक्तव्य. 2 वेळा महाराष्ट्र केसरी विजेते चंद्रहार पाटील आज ठाकरे गटात प्रवेश करणार. काही दिवसांपूर्वी चंद्रहार पाटील यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली होती. पक्ष फोडणं म्हणजे हिंदुत्व नाही. उद्धव ठाकरेंचा भाजपवर निशाणा. तर गद्दारांचं नशीब की आज शिवसेना प्रमुख नाहीत, नाहीतर त्यांची विल्हेवाट लागली असती. ठाकरेंचा हल्ला बोल. संवादाची वेळ होती तेव्हा संवाद साधला नाही. आता जनसंवाद यात्रा करतायत. शासन आपल्या दारी कार्यक्रमातून मुख्यमंत्र्यांची उद्धव ठाकरेंवर टीका. तळागाळातील लोकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणं हा पंतप्रधानांचा हेतू. टीका करणाऱ्यांनी आपण काय बोलतोय याचं भान ठेवावं. गिरीश महाजनांचा उद्धव ठाकरेंना टोला. आगामी निवडणुकीमध्ये ठाकरे गटाचा धुळा उडणार. मंत्री गिरीश महाजनांची ठाकरे गटावर टीका. तर ठाकरे गटात कोणीही राहण्यास तयार नाही. महाजनांचं वक्तव्य. उद्धव ठाकरेंचे टोमणे बॉम्ब हे अस्त्र आता बोथट झाले. मंत्री दीपक केसरकरांचा ठाकरेंवर हल्ला बोल. उद्धव ठाकरेंना त्यांच्या भाषेतच उत्तर देऊ. मंत्री तानाजी सावंत यांचा उद्धव ठाकरेंना इशारा. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री नाहीत तर मूर्खमंत्री. मंत्री तानाजी सावंत यांची उद्धव ठाकरेंवर टीका. धाराशिव दौऱ्यावर असताना तानाजी सावंत यांचा उद्धव ठाकरेंकडून अयोग्य मंत्री असा उल्लेख. तुम्ही कुठेही जा, तुम्ही भाजपसोबत गेले तर भास्कर जाधव तुमच्यासोबत राहणार नाही. शिवसेना फुटीनंतर आमदार भास्कर जाधव यांची उद्धव ठाकरेंसमोर भूमिका स्पष्ट. सीबीआय, ईडी आणि एसीबीला घाबरत नाही. आमदार भास्कर जाधवांचं वक्तव्य. तर रातोरात बॅग भरून जायला मी तुमच्यासारखा आहे का? जाधव यांचा आमदार योगेश कदम यांना टोला. माझ्या 40 वर्षांच्या राजकारणात कधीही कोणाच्या लेकीबाळी सुनांबाबत अश्लाघ्य भाषेत बोललो नाही. ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधवांचं वक्तव्य. भास्कर जाधवांनी सभेत शब्द जपून वापरले याचा आनंद. निलेश राणेंचा टोला. तर पोलिसांचा आक्षेप वाटतं तर तुम्हाला मिळालेली पोलीस सुरक्षा सरकारला परत करा. राणेंची टीका. भास्कर जाधव हा नाटकी माणूस. आता हा उद्धव ठाकरेंनाही धमकी देऊ लागलाय. उद्धव ठाकरे भाजपसोबत गेले तर भास्कर जाधवांचं काय होणार? रामदास कदमांचा सवाल. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर देशाच्या निवडणूक आयुक्तांच्या 2 जागा रिक्त. निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीसंदर्भात 15 मार्चला बैठक.
येणारी लोकसभा निवडणूक नेत्यांची आणि पक्षांची नव्हे तर मतदारांची असणार. प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य. सत्तेत राहू पाहणाऱ्या लोकांना विचारांची जुनी चौकट बदलून नवी चौकट आणायची. संविधान बदलावरून आंबेडकरांची सरकारवर अप्रत्यक्ष टीका. मी निवडणूक लढवणार, जागा वाटपाच्या निर्णयानंतर माझी भूमिका सांगेन. संजय निरुपम यांचं वक्तव्य. मी कुठल्याही पक्षात जाण्याचा किंवा बगावत करण्याचा माझा प्लॅन नाही. मी फक्त माझ्या नेत्यांकडून हक्क मागतोय. संजय निरुपम यांचं स्पष्टीकरण. शिरूरचे माजी खासदार शिवाजीराव आढळरावांसोबत माझं मनोमिलन झालेलं नाही. आमदार दिलीप मोहितेंची प्रतिक्रिया. तर आमदार दिलीप मोहितेंचा आढळरावांच्या पक्ष प्रवेशाला विरोध कायम. धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांना निवडून आणण्यासाठी शिवसेनेला 10 कोटीचा चेक दिला, परंतु ओमराजे सगळं विसरून टीका करतायत. तानाजी सावंत यांचे खडे बोल. संजय पाटील पुन्हा ईशान्य मुंबईची जागा लढवण्यासाठी शक्यता. संजय पाटील आमच्या मनातले उमेदवार. वरुण सरदेसाईंचं वक्तव्य. कोल्हापूरच्या 3 अपक्ष आमदारांचा महायुतीला पाठिंबा. मात्र निवडणुकीच्या चर्चेत सामावून न घेतल्यानं मुख्यमंत्र्यांकडे बोलून दाखवली नाराजी. आमदारांच्या नाराजीबाबत वरिष्ठांशी बोलणार. धनंजय महाडिकांची प्रतिक्रिया. कोल्हापूरच्या हातकणंगले लोकसभा मतदारसंघात ठाकरे गट मशाल चिन्हावर उमेदवार देणार. माजी आमदार सत्यजित आबा पाटील यांच्या नावाची चर्चा. अहमदनगर दक्षिण लोकसभेसाठी भाजप खासदार सुजय विखे आणि आमदार निलेश लंकेंच्या नावाची चर्चा. दोन्ही गटाकडून सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन. अहमदनगरच्या सुभा इथं निलेश लंकेंच्या वाढदिवसानिमित्त बॅनरवर निलेश लंकेंचा भावी खासदार असा उल्लेख. भंडारा गोंदिया लोकसभेवरून राष्ट्रवादी आणि भाजपात रस्सीखेच. भंडारा गोंदिया लोकसभा भाजपचा पारंपरिक गड असल्यानं भाजपलाच तिकीट मिळणार. खासदार सुनील मेंढे यांना विश्वास. बारामती लोकसभा मतदारसंघातून सुनेत्रा पवार निवडणूक लढवणार असल्याची चर्चा. तर अजून जागा वाटप झालेलं नाही. भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांची माहिती. बारामतीत सुनेत्रा पवारांचे बॅनरवर सुनेत्रा पवार यांचा भावी खासदार असा उल्लेख. बारामतीत कोष्टी समाज स्नेह मेळाव्याचं आयोजन. बारामती टेक्स्टाईल पार्कच्या अध्यक्ष म्हणून सुनेत्रा पवार यांची कार्यक्रमाला उपस्थिती. 8 मार्चला बारामती अॅग्रोला मिळालेली प्रेस नोट चुकीची. अशीच प्रेस जरंडेश्वरलाही लावण्यात आली होती. ही प्रेस नोट कॉपी पेस्ट केलेली. रोहित पवारांचा आरोप. ईडीची नोटीस आल्यावर भूमिका बदलली. आज दिल्लीला जाऊन मुजरा करावा लागतोय. रोहित पवारांचा अजित पवारांवर हल्लाबोल. बीडच्या जाटवद इथं उभारलेल्या गोपीनाथ गडाचं भाजप नेत्या पंकजा मुंडेंच्या हस्ते अनावरण. जातवळ गावचे सरपंच अशोक पाखरेंकडून गोपीनाथ गडाची स्थापना. पुण्यात जागतिक महिला दिनानिमित्त ब्राह्मण महासंघाकडून कर्तृत्ववान महिलांचा सन्मान. माधाच्या कार्यकारी संपादक सरिता कौशिक यांचा सन्मान. पुण्यात आरोग्य साथी पुस्तकाचं उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते प्रकाशन. कार्यकर्त्यांकडून चांदीची गदा देत अजित पवारांचा सत्कार. कोल्हापुरात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकाचं काँग्रेस नेते सचिन पायलट यांच्या हस्ते लोकार्पण. सतेज पाटील यांच्या संकल्पनेतून स्मारकाची उभारणी. नाशिकच्या गुरुदक्षिणा सभागृहात गोदावरी गौरव समारंभ. विशिष्ट क्षेत्रात असामान्य कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा गौरव. बीडमध्ये महाशिवरात्रीनंतर निघणाऱ्या प्रभू वैद्यनाथाचा पालखी सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न. सोहळ्याला भाविकांची मोठी गर्दी. लातूरमध्ये उभारलेल्या मराठवाडा रेल्वे कोच कारखान्याचं उद्या पंतप्रधान मोदींच्या हस्ते लोकार्पण. कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पातील उपसा सिंचन योजनेचं काम अंतिम टप्प्यात. हे काम पूर्ण झाल्यानंतर हक्काचं 7 पैकी जवळपास 2.24 TMC पाणी मिळणार असल्याची माहिती. परभणीत कृषीभूषण कांताराव देशमुखांच्या कांताईन चरित्र ग्रंथाचं प्रकाशन. मराठा सेवा संघाचे संस्थापक पुरुषोत्तम खेडेकर यांच्या हस्ते प्रकाशन. सर्वसामान्यांना वाटप केलेल्या जाणाऱ्या रेशन धान्याच्या पिशव्यावर पंतप्रधान मोदींचा फोटो. पिशव्यांवर मोदी सरकारऐवजी भारत सरकार लिहावं. परभणीच्या धारासूर ग्रामस्थांची मागणी. यवतमाळच्या निम्न पैनगंगा धरण विरोधी संघर्ष समितीकडून शासनाचा निषेध. धरणावर स्थळावर लावलेले लाल झेंडे जाळत सरकारचा निषेध. रायगडच्या महाड इमारतीतील नवीन कारखान्याला खैरे ग्रामस्थांचा विरोध कायम. नागपूरच्या उखळी गावात मांजरीनं चावा घेतल्यानं 11 वर्षीय मुलाचा काही तासातच मृत्यू. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.